विवाहित स्त्री मोबाईलच्या दुकानात पटवली. विवाहितेच्या घरातच कामक्रीडा रंग्यात सापडल्यावर घडले भयंकर. शनिवार दिनांक 16 एप्रिल 2025चा तो दिवस. नेहमीप्रमाणे मनोहर इंगोले लवकर उठून शेतात गेले. त्यांनी म्हैशीच्या धारा काढल्या. थोडं दूध घरासाठी ठेवून बाकीचे दूध मोठ्या किटलीमध्ये ओतून ते दूध गावातीलच डेअरीमध्ये घालण्यासाठी आपल्या शेतातून निघाले. सकाळची वेळ होती. साधारणपणे 8 वाजले असावेत. ते आपल्या गावात आले. सलगर बुद्रुक हे त्यांचे गाव. गावात ठिकठिकाणी लोकांचे घोळके त्यांना दिसत होते. एकमेकांशी हळू आवाजात ते चर्चा करत होते. काय घडलं गावात असं मनाशी म्हणत मनोहर इंगोले घोळक्याकडे बघत होते. तेव्हा त्या घोळक्यातील लोकही त्यांच्याकडे वळून वळून बघत होते. काय चाललंय, आपल्याकडे असं का बघायला लागलेत म्हणून त्याने एकाकडे बघून खुणावलंही. काय झालं अशा अर्थाने हातवारे केलेही. पण तो इसम आपण बघून न बघितल्यासारखे करत त्या घोळक्यात उभा राहिला. मनोहर इंगोलेंना आता राहावेना म्हणून त्याने एका शेतकऱ्याजवळ जाऊन विचारलं, काय घडलं काय गावात, लोक कसली चर्चा करतात. तेव्हा त्या शेतकऱ्यालाही आश्चर्य वाटलं. ह्याला कसं माहीत नाही असं मनाशी म्हणत मनोहर याला बाजूला घेत तो शेतकरी म्हणाला, अरे तुझा पोरगा सागर याचा मारोळी गावात खून झालाय. तुला कसं काय माहीत नाही, रात्री घरात होता की नाही. हे ऐकून मनोहरला भोळ यायचीच बाकी राहिली होती. तो मटकन खालीत बसला. देवा, हे मी काय ऐकतोय र. अरे तू खरं बोलतोयस ना, माझ्या लेकराला कुणी मारलं र. अरे मी कोणाचं वाईट केलं होतं र असं म्हणत तो शोक करू लागला. तेव्हा लोकांनी त्याला धीर दिला. रडू नको र बाबा, तुला आता त्या गावात जायला पाहिजे. खात्री करून घे की तो तुझाच पोरगा आहे का ते. तू धीर सोडलास तर घरच्यांनी काय करायचं असं म्हणत खाली बसलेल्या मनोहरला लोकांनी उठवलं. ते उठून उभे राहिले आणि त्याने कोणाला तरी बोलावून घेतले आणि त्याच्या समवेत मारोळी गाव गाठले. त्यांचा अजूनही विश्वास बसत नव्हता की आपल्या पोराचा खून झालाय ते. गावातील वातावरण बघितल्यावर त्याचा धीर सुटत चालला. कारण या गावातीलही लोक चर्चा करत असलेले त्याला दिसून आले. मनोहर यांनी एकाला धाडस करून विचारले की गावात कोणाचा खून झाला आहे का आणि कुठं झाला ते सांगा मला. तेव्हा त्या इसमाने सांगितले की होनमुखे वस्तीवर खून झाला आहे. कुठल्या अंगानं जायचं वस्तीवर असं मनोहर इंगोले यांनी त्या इसमाला विचारलं. तेव्हा त्या इसमानेही उत्सुकतेने त्याला विचारले, तुमचं कुणी आहे का. मान हलवत मनोहर इंगोले यांनी हो असे म्हटले. तेव्हा त्या इसमाने त्यांना दिशा दाखवली आणि मनोहर इंगोले हे त्या ठिकाणी पोहोचले. घटनास्थळी गर्दी झालेली होती. लोकांना बाजूला सारत मनोहर इंगोले हे पुढे आले आणि सागरचा मृतदेह पाहताच अरे पोरा काय झालं र असे म्हणत ते ओक्साबोक्शी रडू लागले. थोड्या वेळाने स्वतःला सावरत त्यांनी या घटनेची माहिती आपल्या नातेवाईकांना सांगून मंगळवेढा पोलीस ठाण्यातही माहिती दिली. थोड्याच वेळात मंगळवेढा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरगिड्डे, उपनिरीक्षक विजय पिसे, नागेश बनकर, अनिल गडदे, हेड कॉन्स्टेबल सूरज देशमुख आणि इतर सहकारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळ आणि मृतदेहाचा पंचनामा केला. मृतदेहाचे विच्छेदन करण्यासाठी शासकीय रुग्णालयात पाठवून दिला. पोलिसांनी मनोहर इंगोले यांच्याकडे चौकशी केली. मुलाचे कोणाबरोबर भांडण होते का, कोणाबरोबर तो नेहमी असायचा, त्याचे मित्रमंडळी कोण याबाबत विचारले. त्याची दिनचर्याही विचारली गेली. तेव्हा मनोहर इंगोले यांनी आपल्या मुलाबद्दल सर्व काही सांगून टाकले. पण आपल्या मुलाचा खून का आणि कोणी केला असावा याबाबत त्यांना कोणताही अंदाज नव्हता. आपला मुलगा हा सरळ मार्गी असल्याचे त्यांनी सांगितले होते. मनोहर इंगोले यांची शेती होती, पण शेतीचा काही भरोसा नसल्यामुळे आपल्या मुलाने फक्त आपल्यासारखीच शेतीच करू नये, इतर उद्योगधंदा करावा असे त्यांना वाटत होते. सागरला चांगले शिकवले. त्याला मोबाईल रिपेअरिंगचे शिक्षण देऊन त्याला गावातच मोबाईल रिपेअरिंग, रिचार्ज आणि गिफ्टचे दुकान टाकून दिले. त्याचा व्यवसाय चांगला चाललेला होता. अधूनमधून तो रात्री घरी झोपण्यासाठी येत नसे. त्याला त्याबाबत विचारले असता आपण मित्राकडे होतो असे तो सांगत असे. त्याच्या आई वडिलांनाही त्यांनी सांगितलेले पटत होते. तो नेमका कुठे असतो, काय करतो याबाबत त्यांनी फारशी काही चौकशी केलेली नव्हती. कारण सागरचे वागणेही चांगले होते, त्याची मित्रमंडळीही चांगली होती. त्यामुळे सागरने आपण मित्राकडे गेलो होतो यावर सागरच्या आई वडिलांचा विश्वास बसत असे. प्रत्यक्षात मात्र तसे नव्हते. तो नेमका काय करतो आणि कुठे असतो ही बाब पोलिसांनी खुनाचा तपास केल्यानंतर समजून आली. शुक्रवार दिनांक 25 एप्रिल
2025 रोजी सागर इंगोले हा नेहमीप्रमाणे सकाळी 9 वाजता घरातून दुकान उघडण्यासाठी गेला होता। त्या दिवशी मनोहर इंगोले 2-3 वेळा दुकानाकडे गेले होते, तेव्हा त्याचे दुकान उघडे होते। तोही दुकानात काम करत बसलेला होता। रात्री मात्र दुकान बंद झाल्यावर तो घरी आला नाही। नेहमीप्रमाणे तो मित्राकडे गेला असावा असे सागरच्या आई वडिलांना वाटले होते। त्यामुळे त्यांनी त्याला फोनही केला नाही की त्याच्याबद्दल कोणतीही चौकशी केली नाही। दुसऱ्या दिवशी सकाळी दिनांक 26 एप्रिल 2025 रोजी सकाळी दूध घालण्यासाठी मनोहर इंगोले गावात गेल्यावर त्यांना मारोळी गावात सागरचा खून झाल्याचे समजून आले। नेमका खून कोणी आणि का केला असावा याबद्दल त्यांना कोणताच अंदाज नव्हता। मंगळवेढा पोलीस ठाण्यात सागर मनोहर इंगोले वय वर्ष 29 राहणार सलगर बुद्रुक तालुका मंगळवेढा जिल्हा सोलापूर याच्या खून प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक लातूरकर यांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला। गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला। सागरचा मृतदेह मारोळी गावात आढळलेला होता। त्यामुळे पोलिसांनी खबऱ्यांना मारोळी आणि सलगर बुद्रुक गावात सागरची माहिती काढण्यासाठी सांगितले होते। तेव्हा पोलिसांना माहिती मिळाली की सागरचे मारोळी गावातील दीपा नावाच्या एका महिलेशी प्रेम संबंध होते। दीपा ही विवाहित आहे। या प्रेम संबंधातूनच सागरचा खून झाला होता। ही माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी संबंधित महिलेकडे चौकशी केली। मारोळी गावातील दीपा ही विवाहित होती। ती सलगर बुद्रुक गावात आठवडी बाजारात खरेदी करण्यासाठी जात असे। त्या ठिकाणी सागर इंगोले याचे मोबाईल रिपेअरिंग आणि गिफ्टचे दुकान होते। एके दिवशी मोबाईल बंद पडल्यामुळे ती सागरच्या दुकानात गेली। त्यावेळी सागरची तिची दुजबी ओळख झाली। त्यानंतरही 2-3 वेळा तिचे सागरच्या दुकानात जाणे झाले होते। मोबाईल रिचार्ज करण्यासाठी अनेक वेळा आल्याने सागरची आणि तिची ओळख झाली। यावेळी सागरने तिचा मोबाईल नंबरही मागून घेतलेला होता। तो अधूनमधून दीपाला फोन करत असे, तिची खुशाली विचारत असे। आठवडी बाजाराला आल्यावर माझ्या दुकानात येत जा असे सांगत असे। त्यामुळे दीपाही त्याला भेटायला जात असे। ओळख वाढत चाललेली होती। गप्पा टप्पा होत होत्या। एकमेकांची चेष्टा मस्करीही होत असे। यातच एके दिवशी सागरने आपल्या मनातले तिला सांगून टाकले। दीपा दिसायला सुंदर होती। ती विवाहिता असली तरी त्याच्या मनात ठसलेली होती। रात्री झोपला की तिचा चेहरा त्याच्या डोळ्यासमोर येत असे। नकळतपणे मनातल्या मनात तो तिच्याशी प्रेम करू लागलेला होता। त्या दिवशी तो सहजपणे तिला बोलून गेला, तुम्ही खूप सुंदर आहात, मला खूप आवडता। तीही मनापासून लाजली आणि खाली मान घालून हसत हसतच निघून गेली। सागरला तिचे लाजणे आवडले। तिला राग आला नाही, उलट ती हसतच निघून गेली। सागरला तिचे लाजणे आवडले, तिला राग आला नाही, उलट ती हसतच निघून गेली। हे पाहून सागरने दुसऱ्या दिवशी धाडस करून तिला फोन लावला। तुम्ही उत्तर न देताच निघून गेला। मी होकार समजू की नकार? त्यावेळी दीपा काहीच बोलली नाही। तिने फोन कट केला। पुन्हा दुसऱ्या दिवशी सागरने तिला फोन केला आणि विचारले, तुम्हाला राग आला का? मी सॉरी म्हणतो। त्यावेळी दीपा म्हणाली, तसं नाही, कारण दीपालाही तो आवडला होता। पुढे ती काही बोलली नसली तरी सागरने तिच्या मनात आपल्याविषयी काय चालले आहे हे ओळखले आणि तिला भेटायला बोलावले। दीपाही दुकानात त्याला भेटायला गेली। दोघांनी गप्पा मारल्या। आता वरचेवर ते दोघे भेटू लागले। प्रेम संबंध वाढत होते। सागरचा विवाह झाला नव्हता। दोघांमधील प्रेम वाढत चाललेले होते। एकमेकांना भेटून ते व्यक्त करत असत। ही बाब दीपाच्या नातेवाईकांच्या लक्षात आली, कारण अधूनमधून सागर हा मारोळी गावात दीपाला भेटायला रात्रीच्या वेळी जात होता। घरी तो आपल्या आई वडिलांना मित्राकडे जातो असे म्हणून सांगत असे, पण तो दीपाला भेटायला जात असे। ती आपल्या घरच्यांना अंधारात ठेवून त्याच्याबरोबर रास क्रीडा करत असे। नातेवाईकांच्या ही बाब लक्षात यायला वेळ लागला नाही। त्यांनी दोघांनाही समज दिली, पण सागर आणि दीपालाही एकमेकांची ओढ असल्यामुळे ते संबंध तोडण्यास उत्सुक नव्हते। त्यामुळे दीपाचे नातेवाईक सागरवर चिडून होते। इकडे सागरच्या आई वडिलांना याबाबत काहीच माहिती नव्हते। दिनांक 26 एप्रिल 2025 रोजीच्या रात्री सागर हा दीपाला भेटण्यासाठी घरी आला। त्यावेळी घरात कोणीच नव्हते। सागर आणि दीपा हे प्रणय क्रीडेत रममान झालेले होते। एवढ्यात घराचा दरवाजा कोणीतरी ठोठावला। दीपा घाबरून गेली। तिने सागरला पाठीमागच्या दरवाजाने बाहेर जाण्यास सांगितले आणि ती स्वतःला सावरत दरवाजा उघडण्यास गेली। दरवाजा उघडण्यास वेळ लागलेला होता, त्यामुळे बाहेर उभे असलेल्यांना नक्कीच आतमध्ये सागर असल्याचे समजून आले। दीपाने दरवाजा उघडताच त्याने आतमध्ये येऊन खात्री केली।
पण त्यांना पाठीमागील दरवाजाने कोणीतरी पळून गेल्याची जाणीव झाली असल्याने त्याने दीपाला विचारले कोण होता तो. तेव्हा दीपा गप्प बसली. तिचे मौन पाहून ते सारे नातेवाईक पाठीमागच्या दरवाजाने त्या इसमाचा शोध घेण्यासाठी गेले. इकडे दीपाच्या मनात आपण सुटलो अशी भावना होती. पण पहाटे जेव्हा ती उठली तेव्हा घरासमोर सागरचा मृतदेह दिसून आला. ती घाबरली. दीपाकडून ही माहिती समजताच पोलिसांनी सागरचा पाठलाग कोणी केला याबाबत विचारले असता सुभाष होनमुके आणि संजय होनमुके यांनी पाठलाग केल्याचे समजून आले. पोलिसांनी त्या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता समजले की त्यांनी सागर यास दीपाबरोबर असलेले संबंध तोडाव्यास सांगितले होते, पण तो ऐकत नव्हता. त्या दिवशी म्हणजे दिनांक 26 एप्रिल 2025 रोजी तो दीपाच्या घरात गेलेला पाहिलेला होता. त्यावेळी त्यांना खूप राग आला होता. दीपाला दरवाजा उघडण्यास सांगितला असता तिला दरवाजा उघडण्यास विलंब झाला. यावेळी नक्कीच ते दोघे आतमध्ये इश्काचा खेळ खेळत असावेत असे समजून त्यांनी पुन्हा दरवाजा ठोठावला. दीपाने दरवाजा थोड्या वेळाने उघडला, मात्र मागील दरवाजाने सागर पळून गेलेला त्यांनी पाहिलेला होता. त्याचा पाठलाग करून त्याला पकडले आणि त्याला लाथाबुक्याने व काटेने मारहाण केली. या मारहाणीमध्ये तो मरण पावला असे सुभाष आणि संजय यांनी सांगितले. सागर इंगोले वय वर्षे 29 याच्या खून प्रकरणी गुन्हा रजिस्टर नंबर 317/2025 भारतीय न्यायसंहिता कलम 103(1)(3)(5) प्रमाणे सुभाष होनमुके वय वर्षे 35, संजय होनमुके वय वर्षे 30 राहणार मारोडी तालुका मंगळवेढा जिल्हा कोल्हापूर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा तपास जिल्हा पोलीस प्रमुख अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरगिड्डे, सहाय्यक पोलीस निरीक्षक लातूरकर, उपनिरीक्षक विजय पिसे, नागेश बनकर, अनिल गडदे, हेड कॉन्स्टेबल सूरज देशमुख, अजय शिंदे, मोरे, बनकर यांनी पुढील तपास केलेला आहे.